नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राज्याच्या 14व्या विधानसभेचे शेवटचे हिवाळी अधिवेशन विरोधकांच्या निष्क्रियतेसाठी ओळखले जाईल. मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस व दुष्काळ पुरवणी मागण्यावरील तोकडी चर्चा आणि कायदा व सुव्यवस्थेवर झालेली आटोपशीर चर्चा या व्यतिरिक्त अधिवेशनात ठोस सांगण्यासारखे काहीही झालेले नाही. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होत नसल्याचे पाहून संतप्त झालेले ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांनी विधानसभा गॅलरीत आमदारांचा केलेला निषेध हे अधिवेशनाचे ठळक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्रुटीमुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस या 2 बाबी फक्त परिणामकारक होत्या. बाकी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वांझोटी चर्चा आणि त्यावर शेवटी सरकारी पक्षांकडून वांझोटे उत्तर या व्यतिरिक्त काहीच मिळालेले नाही. नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होणे अपेक्षित असते. हिवाळी अधिवेशनाचा इतिहास बघता विरोधकांनी या मुद्द्यावर पुढाकार घेणे अपेक्षित होते. आतापर्यंतचे झालेल्या हिवाळी अधिवेशनाची हीच परंपरा राहिली आहे. मात्र विरोधकांचा हक्क असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भ कोठेही दिसला नाही. या उलट सत्ताधारी पक्षांनी विधानसभेत प्रस्ताव सादर करून विरोधकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. यावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोधकांवर तोडसूक घेतले. विधान परिषदेत तर भाजपाच्या प्रवीण दरेकरांनी विदर्भाच्या प्रश्नावर प्रस्ताव मांडून विदर्भाच्या 62 आमदारांची एक प्रकारे अब्रू वेशीवर टांगली. दुसरीकडे विधान परिषदेत आमदार महादेव जानकर यांनी विदर्भ राज्याची मागणी करून विदर्भातील आमदार आपल्या हक्कासाठी मागे पडत असल्याचे उघड केले. विधानसभेत पश्चिम महाराष्ट्राचे जयंत पाटील विदर्भाच्या मुद्द्यावर बोलत होते. अमरावती विभागातील सिंचनाच्या अनुशेषाबाबत ते पोटतिडकीने बोलले. यावेळी चिडीचूप बसलेल्या विदर्भाच्या आमदारांमध्ये त्यांच्याकडील प्रश्नाविषयी जागरूकता दिसली नाही आणि अभ्यासाचा अभाव तर प्रकर्षाने जाणवला. दिनांक 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान विधानसभेच्या 10 बैठका झाल्या आणि त्यात प्रतिदिन 10 तास 5 मिनिटे कामकाज झाले. तारांकित प्रश्न, लक्षवेधी, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, अल्पकालीन चर्चा अशा विविध आयुधांच्या मार्फत उपस्थित करावयाच्या चर्चा यात विदर्भाचे आमदार शोधून सापडले नाहीत. एकंदरीत किती तास कामकाज झाले त्यापेक्षा ते किती क्वालिटीचे होते हे महत्वाचे आहे. विदर्भाच्या दृष्टीने बघितले तर त्यात फक्त निराशाच हाती येते. एकंदरीत विरोधकांची निष्क्रियता आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणावृत्तीने आटोपलेल्या हिवाळी अधिवेशनाचा सोपस्कार असेच वर्णन या अधिवेशनाचे करावे लागेल. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.